काही तासाच्या पावसामुळे परत एकदा नागपूर शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। विशेष करून नवीन नागपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या न्यू मनीषनगर भागातलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। जय दुर्गा सोसायटी 6 मधलं जर हे दृश्य बघितलं तर इथे जवळपास जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते कोलॅप्स झाली, त्यामुळे अशा प्रकारे अनेक गल्ल्या आहे ज्यामध्ये अशा प्रकारचं पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळतं आणि त्यामुळे मग नागरिकांना घराच्या आतमध्ये जाणं किंवा घरातनं बाहेर पडणं हे किती अवघड झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून ते ड्रेनेज सिस्टीम या भागातलं नीट काम करत नसल्यामुळे अशा प्रकारे थोडा वेळ पाऊस आला तरीही नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे। एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसानं चंद्रपूरकरांची चिंता वाढवली आहे। विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीच्या पाण्यात विसर्ग सुरू आहे। या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीमध्ये आल्यानं वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नंतरची बातमी हिंगोलीतून आहे। मागचे 3 ते 4 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि हे पुराचं पाणी नदीचं पात्र सोडून शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामध्ये हळद, सोयाबीन, कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पैनगंगा नदीची पाणीचं पाणी काल कर्नेरे गाव नाका शिवारामधल्या शेतीमध्ये शिरलं होतं। मागील 36 तास या शेतामध्ये 5 ते 6 फूट पाणी होतं आणि त्यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। आता हळूहळू पूर ओसरत असल्यानं या नुकसानाची गंभीरता समोर आली आहे। शेतातील हळद, सोयाबीन हे पीक पूर्णतः जमीनदोस्त झालंय। शेतामध्ये हळदीच्या सिंचनासाठी असलेलं ठिबक सुद्धा पूर्णतः वाहून गेलंय। याचा आढावा घेतलाय नाधव दिपके यांनी। मागील 3 ते 4 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस होतोय। हिंगोली जिल्ह्यातील सर्व नद्या आहेत, त्यामध्ये पूर्णा, कयाधू आणि पैनगंगा या नद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। ओढ्यांचं पाणी सुद्धा शेतामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या पैनगंगा नदीच्या बाजूला असलेल्या शेत शिवारामध्ये आहे। हे कान्हेरगाव नाका गावाचं शिवार आहे आणि या ठिकाणच्या शेतीचं कालच्या पावसानं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ही हळदीचं पीक आहे। हळद आणि आंतरपीक म्हणून सोयाबीन या पिकाची या ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केली होती। प्रमोद गावंडे या शेतकऱ्याचं ही शेती असून साधारणतः 2.5 एकरवर ही हळदीची आणि सोयाबीनची लागवड केली होती। काल या शेतामध्ये साधारणतः 6 ते 7 फूट इतकं पाणी होतं, त्यामुळं या शेतामध्ये आता पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हळद असो, सोयाबीन असो, हे पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत। त्याचबरोबर शेतामध्ये या हळदीला पाण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यामध्ये ठिबकचे जे पाईप आहेत, त्याचबरोबर इतर पाईपलाईनचे जे साहित्य ते पूर्णपणे कालच्या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे। पैनगंगा नदीला काल मोठ्या प्रमाणात पूर आला होता। पुराचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे अशा पद्धतीनं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हजारो रुपये खर्च करून शेतकरी शेतामध्ये या पिकांची जोपासना करत असतात, परंतु अशा पद्धतीनं पूर्णपणे नुकसान झालं। कॅमेरामॅन विनंती तिकडे काम थोडं जवळून दाखवावं। हे बघा आपण, या ठिकाणी हे सोयाबीनच्या शेंगा आहेत याला आलेल्या, परंतु कालच्या पुराचा पूर्ण गाळ माती त्या शेंगांना लागलेली आहे, त्यामुळे आता थोडं ऊन जरी पडलं तरी हे पूर्णपणे सडणार आहे, खराब होणार आहे। नदीचा पूर आता ओसरत आहे। पावसानं उसण जरी घेतली असली तरी मात्र पूर ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता आपल्याला समोर येऊ लागलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये आता सुद्धा पाणी साचलेलं आहे, त्यामुळं मागीलच्या जवळपास 36 तासापासून या शेतामध्ये 5 ते 6 फूट इतकं पाणी होतं, त्यामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। बळीराजाला पुन्हा एकदा अपेक्षा लागली ती सरकारकडून, सरकारनं या नुकसानीचे पंचनामे करावे। आणि बातमी सांगलीतून आहे। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एकाच रात्रीमध्ये 3 फुटांनी वाढ झाली आहे। कृष्णेची पातळी 16 फुटांवरून 19 फुटांपर्यंत पोहोचली आहे। कोयना धरणातील वाढवलेला विसर्ग आणि नदीच्या परिसरात होणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहराची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरण 100% भरलंय। या धरणातून 4000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दुसऱ्या दिवशी देखील पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। आता मी पुण्यातील खडकवासला धरणाच्या समोर आहे। इथं जर आपण बघितलं तर पावसाचा जोर इथं वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं आता खडकवासला धरण हा 100% भरलेला आहे आणि जवळपास 4000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आलेला आहे। धरण आता जवळजवळ 100% भरलेलं आहे। एवढंच काय तर पुणे शहराची ताण भागवणारे जे 4 धरण आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे जवळपास आता 93% इतके भरलेले आहेत। मिळून जवळपास 27 टीएमसी इतका पाणी साठा या 4ही धरणांमध्ये मिळून झालेला आहे आणि अजून देखील या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, कारण आज दिवसभर असाच पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू राहणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे खडकवासला। रायगडमधील माणगावातील खानदाड आदिवासी वाडीला संपूर्ण पुराच्या पाण्यानं रात्री घेराव घातल्यानंतर तिथल्या सगळ्या नागरिकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। या आदिवासी वाडीजवळ संपूर्ण पुराचं पाणी शिरल्यानं या नागरिकांची अवस्था बिकट झाली होती। त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून रेस्क्यू टीमला बोलवून इथल्या सगळ्या नागरिकांना पहाटे सुखरूप बाहेर काढलं। सध्या परिस्थितीत पावसानं जोर कमी केला असला तरी नदी किनारी असलेल्या आजूबाजूच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। गाव तालुक्यातल्या खानदाड आदिवासी वाडी देखील पुराच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आज आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला या ठिकाणी सह्याद्री जी वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आहे या टीममधून काही रेस्क्यू जे मेंबर आहेत त्यांनी थोड्याच वेळापूर्वी या आदिवासी वाडीवर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। बोटीच्या सहाय्यानं या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं असलं तरी आपण बघितलं तर या आदिवासी वाडीची जी परिस्थिती आहे ती पूर्ण या पुराच्या पाण्यामध्ये विळखा जो आहे तो घातलेला आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण जी आदिवासी वाडी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। जवळजवळ 15 ते 20 नागरिक या पुरामध्ये अडकले होते आणि त्यामुळे आता या संपूर्ण नागरिकांना सुरक्षितरित्या या रेस्क्यू टीमनं बाहेर काढलेलं आहे। कोणत्याही गावाला किंवा इतर ज्या आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत त्या धोकादायक परिस्थितीत असल्यास तेथील नागरिकांना आता स्थलांतर करण्याचा वेग आहे तो स्थानिक प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। तर रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे चांदेराई लांजा रस्त्यावरती पाणी आलंय। रस्त्यावर जवळपास 3 फूट पाणी आलं असून चांदेराई लांजा वाहतूक ठप्प झाली आहे। तर हरचेरी बाजारपेठेमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे। पाणी भरण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी सामान दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे। रत्नागिरीतल्या राजापूर, कोदेवली आणि अर्जुना नदीला पूर आलाय। दरम्यान नद्यांचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकामध्ये पोहोचलंय। मध्यरात्रीपासून जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। राजापूर, कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे नद्यांचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकामध्ये पोहोचलेलं आहे। मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्तवला गेलाय। बाजारपेठेतली ही दृश्य आपण पाहतोय। नद्यांचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि यानंतर बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। घाटकोपर ते दादर दरम्यान रेल्वे रुळांवरती पाणी